संदेह ते पाप कैसे नव्हे। काय तुकाराम महाराजांचा एक एक शब्द किती महत्वाचा आहे, किती उपदेशक आहे। एका एका शब्दामध्ये त्यांनी अनंत अनंत विषय भरून ठेवलेले आहे। पहिला शब्द आहे आशा। आशेचं कार्य सांगितलेलं आहे की आशेचं काय कार्य आहे। बुद्धीचा लोभ करते तिला आशा म्हणतात। बुद्धी शब्दाचा अर्थ इथं विचार, जी आपल्या अंतकरणाला विषयापासून हद्दपार करते ती आशा आहे। विठ्ठला 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 तुम्ही आम्ही ज्या रूपात जन्माला आलो मनुष्य रूपात, आपल्याला प्रत्येकाला आशा आहे। मी अगोदर सांगितलं पशु पक्षी प्राणी सर्वांना अंतकरण आहे। अरे बैल असेल बांधण्याला, त्यालाही वाटतं की हिरवागार चारा खावा। काय वाळलेला चारा आहे, हिरवा चारा आहे, त्याला वाटतं आपल्याला हिरवा चारा टाकला तर फार चांगलं होईल, आशा आहे त्याला। आशेवर जगणारा प्रत्येक प्राणी आहे, आशेवर जगतो। काय आणि आशा ही किती बलवत्तर आहे पुढे मी तुम्हाला सांगणारच आहे। पहा, जुन्या कीर्तनकारांचं एक उदाहरण आहे, ते सांगतो तुम्हाला। विठ्ठला विठ्ठला शेतकरी होता, बैलगाडी होती, बैलगाडीत बसून शेतात चालला होता। दोन बैल असतात गाडीला झोपलेले, तर एक बैल थोडा कमजोर होता। ओझं वडायच्या वेळी तो खाली बसायचा, शेतकरी उतरायचा, त्याला मारायचा, आरी मारायचा, शेपूट मुरगाळायचा, नाकातली येसन धरून ओढायचा। परंतु त्याच्यामुळे तेवढं सामर्थ्यच नव्हतं, त्याच्यामुळे तो काही चालू शकत नव्हता, थोडंसं चालला की बसायचा वगैरे। त्याचा काय प्रॉब्लेम आहे हे शेतकऱ्याला माहीत नाही, ज्याचा प्रॉब्लेम त्यालाच माहीत असतो। तुमचा प्रॉब्लेम तुम्हाला माहीत, शेजाऱ्याचा प्रॉब्लेम शेजाऱ्याला माहीत आहे की नाही। आणि त्याचंही जर तुम्हाला कळायला लागलं तुम्ही योगी झाले। मग विठ्ठला विठ्ठला योगी पुरुषाची गती वेगळी असते। आपल्या इकडं मंठ्याच्या पलीकडे एक शंभूदेव आहे, पाहिलं तुम्ही? शंभू महादेव आहे, तिथं रामगिरी बाबा नावाचे संत राहतात। एक नागरतास आहे आणि इकडे एक शंभूदेव। तर एकदा फार वर्षापूर्वी आम्ही गेलो होतो, संध्याकाळी असं ताऱ्यावरती भजन करणाऱ्या लोकांचं भजन होतं आणि ते नागरतासामध्ये भजन होतं। बाबा तिथं बसलेले होते आणि ते भजनावाली मंडळी येणार होते। काय योगी कसा ओळखतो ते सांगतो तुम्हाला। आणि अचानक काय झालं तर ते बाबाने विचारलं, भजने आले नाही त्या? म्हणजे बाबा येऊन आले, त्या पहाडापर्यंत आले असतील। भजने पहाडापर्यंत आले होते, पण एका भजनाला विंचू चावला। काय चावला? वाट पाहू लागले लोक, कधी येतील, भजन कधी सुरू होईल, काय होईल। पहा, आपल्या वारकऱ्याच्या भजनापेक्षा जे ताऱ्याचे भजन, खंदिरी हे भजन इमानदार असतात, लक्षात ठेवा। आपण का भजनाला जागराला बसलो तर 17 वेळाचे आज पाहतो आपण। एखादा अभंग झाला की एखादं काय झालं की, आणि ते लोक भिडले एकदा रात्री भिडले 10ला, सकाळी 4लाच 5लाच उठतात। आपला जागर 1:30लाच गुंडाळला जातो, हे की नाही। आणि 2-2, 3-3 तांबे मधात चहा। हे मी अनुभव सांगतो बरं, यायला वाईट वाटले बाकीच्या यायला, पण मी अनुभव सांगतो। विठ्ठला कारण मी सुरुवातीला मी सुद्धा जागर करायचो। आम्ही असं जागर करायचो त्यावेळी चहाचा प्रचार प्रसारात नव्हता जागरामध्ये। ज्याचा आम्ही कीर्तन संपल्यानंतर भिडायचो की सकाळी काकड्यापर्यंत सारखा जागर, माझा चहा नाही, काहीच नाही, ताण सुद्धा लागत नव्हती। अरे लक्ष तुमचा चहा हरा असेल तर कशाला भजनात तुमचं लक्ष राहील, हे की नाही। म्हणून मी सांगतो, आता काळ बदलला, माझं काय जात नाही, तुम्ही
सारखा घोट घेऊन का अभंग मनानं मला काय करायचं. पण मी पद्धत सांगतो जुनी आणि आताची. आणि ते ताऱ्याचे वगैरे भजने बिचारे अजूनही ते एकदा भिडले ना रात्रच जागून काढतात. भले त्यांचे वेडे वाकडे जसे काही अभंग असतील ते म्हणतात, परंतु निष्ठा मात्र फार आहे. तर तुम्हाला सांगत होतो, लोक म्हणले बाबा अजून ते भजने आलेच नाही, भजन होणार नाही वाटतं. अरे बाबा म्हणले ते भजने आले त्या पहाडापर्यंत, एकाला इंचू चावला लगेच त्याच्यातली राग घेतली, म्हणजे जा त्याच्या पायाला लावून द्या, लगेच येतात ते. कोणाला कळालं? योग्याला. त्याला विंचू कुठं चावला आणि बाबाला इथं बसल्या बसल्या कळाला. आणि तुम्हालाही सुद्धा कुठं कुठं इंचू चावलेले ते आम्हाला कळते, लक्षात ठेवा. विठ्ठला मी सांगत होतो शेतकऱ्याचा दृष्टांत. बैलगाडी घेऊन चालला, बैल बसायचा बिचारा कमजोर होता. तो मारू लागला, तिकडून दुसरा शेतकरी आला, याच्यापेक्षा त्याचा अनुभव जास्त मोठा होता. ज्याचा अनुभव जास्त मोठा तो मोठा, ज्याला अनुभव नाही तो लहान. लक्षात ठेवा. ज्याला अनुभव नाही तो आंधळा, आणि ज्याला अनुभव आहे तो ज्ञानी. तो डोळस सोप्या भाषेत. आणि मग काय झालं, अरे मला कशाला मारतो बैलाला, त्याच्यात एवढी ताकदच नाही. अहो शेतापर्यंत जायचं, तिथं की सोडून दिल्यानंतर मी त्याला बांधून टाकेन. मग शेतापर्यंत गाडी ओढणार नाही. एक काम कर, त्यानं डोक्यावरती हिरव्या गवताचा भारा आणला होता, एक पेंडी दिली म्हणे. ते म्हणाले फक्त पुढच्या त्या दांड्या असतात ना, की नाही, पहिल्यानं दांड्याला पुढे एक हाड्या लावलेला असला, तुम्हाला कळतो का हाड्या? ती गाडी अजूनही ते हाड्या आहे, पण त्याचं नाव पता नाही काय. त्या हाड्याच्या समोर ती पेंडी बांधली आणि आता बैला उभा केला. काय बैल शेतापर्यंत सहज गेला. कशानं गेला? त्या चाऱ्याच्या हिरव्या पेंडीच्या आशानं चालत चालत चालत. मी कमजोर आहे की काय हे सुद्धा त्याला भान राहिलं नाही. आशा आहे की नाही? बसणारा बैल कशानं चालला? आशेनं चालला. तुम्ही सुद्धा बसणारेच बैल, पण आशेनं चाललेले आहे. मी नाही म्हणत, तुकोबर आहे म्हणतात. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला. नायक मुक्ती नाही गेला, क्षण मुक्ती एक व्यक्ती नाही गेला. हिंडता दिशाशी पावला, हिंडता दिशाशी पावला. माया वेठेला जीव माझा, माया वेठीला जीव माझा. माझ्या सोयीतले नदी कोणी, माझ्या सोयीतले नदी कोणी, माझे सोयीतले नदी कोणी, माझे सोयीतले नदी कोणी. सर्व सुखाची आशा जन्म गेला, नायक मुक्ती नाही केला. हिंडता दिशातीन पावला, माया वेठीला जीव माझा. सुखाच्या जन्म गेला, गेला हिंडता दिशातीन पावला, माया वेठीला जीव माझा. सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा शिन पावला, माया वेष्टीला जीव माझा. माया म्हणजेच आशा. काय सुखाच्या आशेनं तुम्ही आजपर्यंत चाललेले आहेत की नाही? तुम्ही बसके बैलच आहेत, पण आशेनं चालले. आज सुख मिळेल, उद्या सुख मिळेल, आहे की नाही? आज हे मिळेल, आज उद्या ते मिळेल, परवा ते मिळेल. असं करता करता आयुष्य कधी निघून जातं. बैलानं ते गाडी वळता वळताना शेत कधी आलं माहीतच झालं नाही, पण कशानं चालला तो? आशेनं. तसे तुम्ही आम्ही सर्व जीव आशेवर चालू आहोत. आशा आहे म्हणून जीवन आहे. आशा नसती तर तुम्हाला आम्हाला चालताच आलं नसतं. आशेमुळे आपण चालत आहोत. विठ्ठला विठ्ठला हा संसार आहे. आशेनं चालणारा जो असतो तो संसार असतो. आणि संसारामध्ये जो संसारी जीव आहे, काय मायेनं वेढलेला आहे, दुर्गुणानं वेढलेला आहे, अज्ञानानं ज्याचं अंतःकरण वेढलेलं आहे, असा जीव सदैव आशेवर चालतो. काय
लग्न झालं, तुम्हाला पोरगी झाली, लग्नाला आली, तिच्या लग्नाची आशा झाली की पोरीचं लग्न व्हायला पाहिजे, लग्न व्हायला पाहिजे. तिचं लग्न झालं, काय तिलाही पोरगं झालं आणि तिच्या पोरालाही पोरगं झालं, आणि तरीसुद्धा म्हातारा म्हणतो पंथीचं लग्न पाहायची इच्छा आहे. नातीच्या पुढे पंथी असते. म्हणजे काय आशा माणसाची थांबलेली आहे का नाही? काय आशा फार वाईट आहे. आशा उपजली परमेश्वराची, नीच वामनत्व आले त्याची. भगवंताला सुद्धा आशेनं सोडलं नाही. आशेनं त्याला निर्गुण निराकार परमेश्वराला वामन बनवलं, वामन अवतारात आणलं. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य परमेश्वराला सुद्धा आशेनं सोडलेलं नाही. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया हे आशेचे बांधले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले. तुका म्हणे आशेचे बांधले तुका मने वाया गेले. कशानं बांधलेले जीव आहेत? आशेनं बांधलेले आहेत म्हणून वाया गेले. वाया का गेले? जर तुम्ही जीवन मिळून तुम्ही मनुष्य होऊनही तुम्हाला जर मोक्ष नाही मिळू शकला आणि आशेवरच जगत राहिले तर एक दिवस तुमचं संपूर्ण जीवन व्यर्थ जाणार. इथे तुकोबाराय सांगतात, आशा ते करविते बुद्धीचा तो लोभ. आशा काय करते? बुद्धीलाच आपल्यापासून, बुद्धी म्हणजे विचाराला हद्दपार करते. काय आशा अशी आहे. आशा इतकी वाईट आहे की आपले विचाराला स्थिर राहू देऊ शकत नाही. विचारामध्ये विक्षेपाची उत्पत्ती करणारी आशा आहे. काय आशा काय करेल सांगता येणार नाही. एकदा आम्ही असा प्रवास करत असताना 3-4 जण होतो. ऊसाचं शेत आलं, जुन्या काळातली गोष्ट, आणि 419 क्रमांकाचा ऊस असायचा, लाल रंगाचा. पाहिला का तुम्ही? गावरान ऊस त्याला म्हणायचे. त्याचा नंबर 419 होता. फक्त एका नंबरान कमी होता. विठ्ठला 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 आणि तो नंबर जर मिळाला असता तुम्ही ते असते आता सध्या. म्हणून तो ऊस 419 नंबरचा लाल रंगाचा ऊस, त्याची चिवटी जर सोली तर 4-5 टिपऱ्यापर्यंत चिवटी, इतका नरम होता. एकदम खाल्ला का बापू? नाही का? बरं केलं ते. विठ्ठला विठ्ठला हो. आणि 420 नंबरचा ऊस आल्यापासून कारखाने निघाले साखरेचे, आणि तेव्हापासून भ्रष्टाचार सुरू झाला. बरं का? म्हणून जुने ऊस चांगले होते का नवे? जुने ऊस. 419 नंबरचा इतका गोड ऊस असायचा. आम्ही त्या कोल्हापूर जिल्ह्यामध्ये राहायचो. अशी तिथं संस्था होती, त्या संस्थेत राहायचो. आणि आपले विदर्भातले काही मराठवाड्यातले, आपल्याकडे काही त्यावेळी इतके ऊस नव्हते. आणि त्या पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऊसाशिवाय शेतच नाही. एकदा आमची टोळी बसली खायला ऊस, एकाच्या समोर एवढाले गंज व्हायचे, चिवट्याचे. तर आमच्याला साखर कारखाने ठेवले त्या लोकांना. कुठून पथा नाही म्हणायचे, दुष्काळातून उठून आली, इतके ऊस खातात. आणि आपल्याकडे ऊस नव्हते त्यावेळेस. आणि ते ऊस दुसरे होते, पण त्याच्यातून ते ऊस शोधून घ्यावं लागायचे, ते 419 नंबरचे. पहा, तर अशा प्रकारची गोष्ट आहे. मग आम्ही 3-4 जण चाललो. आता तो विभाग वेगळा होता. काय तो विभाग होता इकडं आपला विदर्भातला, तिकडेही थोडे थोडे ऊस होते. मग 3-4 जण चाललो. असे चालले. एक म्हणालो काय ऊस चांगले दिसतात, कारण ऊस कमी असल्यामुळे साळून गिळून ठेवलेले होते, असे उभेच ऊस साळलेले. आणि असे ते मनात भरले. एक म्हणलं आपण जर खाल्लं तर काय हरकत आहे. म्हटलं शेतकऱ्याला विचारा, आणि 4-2 दिले तर घ्या म्हटलं. हां, आपल्या साधूला काय विचारायचं काम आहे? कोण आपल्याला मना करणार आहे? म्हणजे साधूचं चोऱ्या करायला रजिस्ट्रेशनच झालं जसं काय. पहा ते काय झालं आम्ही. आणि एक म्हणा नाही नाही काय विचारायचं. आणि तो म्हणा मला असा अभ्यास आहे
कारण पहा ऊस शहाण्यालाच मोडता येतो, वेड्याला ऊस मोडता येत नाही. चोरीचा ऊस बरं. विठ्ठल विठ्ठल. आणि तुम्ही म्हणाल बाबाला बराच अभ्यास आहे. अरे तुम्ही अभ्यास केला नाही म्हणून मी तुम्हाला सांगतोय, दुसरं काही नाही. कधी जर असा प्रसंग आला तर, आणि तो म्हणला मला असा अभ्यास आहे, ऊस वाचूच देणार नाही. बरं, आणि ऊस थोडासा केला एवढ्या जोरात वाचतो, मळ्यात एवढ्या जोरात सांग पाहायचं काम नाही. म्हटलं कसं काय तो आवाज येत नाही? ते बोले मुळापासून उपटून घ्यायचा सरळ असं. काय खालून नाही वाजला तर वरून वाजत असतो. ते पाचोळा असतो की नाही, ते चळचळ चळचळ लेकून एका लागला उपटताना त्यावेळी ते वाजतं. एक तर खालचं वाजतं नाही तर वरचं वाजतं, आहे की नाही. आणि मग तो गेला, उडी मारली. आता काय आता उपटायला लागला, पण उपटता मोडला. असा कडकन वाढला, जसा कडकन वाढला स्पॉटवरच धरला. शेतकरी जवळच बसलेला होता, पलीकडून धरला हाताला. 5-6 ऊस फेकले होते त्यांनी इकडं बाहेर, आणि शेवटचाच ऊस होता. आता तो धरलं. चाल साधू आहे, आणि कपडे साधूचे होते त्यावेळेस, काय भगवे नव्हते, असे पांढरे कपडे होते, त्या लुंग्याचं पांढरे होते. आणलं त्याला धरून, आणलं की त्यानं आम्हाला म्हणाले हे धंदे करता का? साधूचे वेश घेतले आणि हे धंदे करता, ऊस चोरायचे. बेट्या हो, आता नाही पोलीस स्टेशन दाखवलं तर मला म्हणू नका. अरे बापरे म्हणलं, आपण जे कधीच पाहिलं नाही ते आता दाखवायचा प्रयत्न करतो वाटतं. आणि मग नाही हो आम्ही त्याला विनंती करायला लागलो. लोक आमच्या पाया पडतात, आम्ही त्याच्या पाया पडायला लागलो. सोडून दे म्हणून. विठ्ठल अरे आशा कोणाच्या पाया पडायला लावले सांगता येत नाही. आशा फार खतरनाक आहे. आणि मग नाही, मग दुसरा शेजारचा शेतकरी आमचं चाललंच होतं, ते आला. अवले जाऊ द्या, महाराज लोक आहे, खायची वस्तू आहे, घेतले 4 ऊस. नाही म्हणजे मी महाराजांना संपूर्ण मळा दान करून टाकला असता, पण यांनी चोरी करून घेतला म्हणून आपल्याला सहन होत नाही. त्याचंही 100% खरं होतं, आणि आम्ही 100% चुकलेलो होतो, आहे की नाही. आता काय झालं, ते मला नाही पोलीस स्टेशन फक्त 3-4 किलोमीटर त्यांच्याच गावात पोलीस स्टेशन होतं. नाही सर्वांना पोलीस स्टेशन. तर दुसरा शेतकरी बिचारा अनुनय विनय करू लागला, प्रार्थना करू लागला, प्रेमानं सांगू लागला जाऊ द्या, एवढ्या वेळ जाऊ द्या, आहे की नाही, एवढ्या वेळा जाऊ द्या, आता काही आता पुन्हा येणार नाही, तर पुन्हा मोडणार नाहीत. नाही ते काहीच नाही, मला कोणी शिकवण्याचा प्रयत्न करू नका. माणूस खतरनाक होता, काय खतरनाक माणूस होता, पण सत्यवादी होता. सत्यवादी माणूस खतरनाक असला तर चालते, पण खोटा माणूस खतरनाक नको. विठ्ठला आणि मग काय झालं, नाही हो बिचारा तो माणूसही पाया पडायला लागला त्याच्या, की आज जाऊ द्या, सोडून द्या, माझी एवढी इच्छा आहे काय. आणि तो म्हणला तुम्हाला जर लागत असली तर माझ्या ऊसातले तुम्हाला याच्यापेक्षा 3 पट ऊस आणून देतो, जास्त शहाणा हो नको. म्हणजे मला तुझं शेतही नाही पाहिजे आणि ऊसही नाही पाहिजे. काही यांनी मोडलेच का. शेवटी आमचा 1 घंटा गेला त्याच्यात, इकडं तिकडं नाही हो. म्हणलं आता यांच्या म्हणण्यावर एवढ्या वेळ सोडतो, आणि पुन्हा का आले तर पुन्हा सोडणार नाही. म्हणलं आता कोण झक मारायला पुन्हा येतो, आता माहीत झालं तू कसं आहे की नाही काय. मग ते उचला म्हणाले आता मुळी. आमच्यातला एक थोडासा कडक होता, म्हणलं इतकं केलं आता कशाला त्याचे ऊस घ्यायचे. म्हटलं आता ते म्हण नको, उचल खाऊ नको पण घे. आता पुन्हा माणूस आता थांबला, म्हटलं पुन्हा जागा होईन, पुन्हा फजिती करेल, त्याच्यापेक्षा घे. नेली मोळी उचलून तिकडं डोंगरात गेलो, दगडावर बसलो मस्त. म्हटलं तुला काही खायचं नाही, आता आम्ही खाऊन घेतो. नाही ते म्हणे आता तू थोडा इथं खायला काय हरकत आहे. आशा काय साधू होतो, परंतु चोरी करण्याची काय झाली, पोटासाठी चोरी करण्याची आशा जन्माला आली, आणि आशा जन्माला आल्या म्हणून एवढी फजिती झाली. आणि आम्ही कायमच्या आशेमध्ये बांधलेलो आहोत. आपली कमी फजिती आहे का? फजिती आहे फक्त सांगायची नाही, ज्याची त्याची बरोबर फजिती आहे. विठ्ठला आशेची गोष्ट श्रीमद भागवतामध्ये आली, ऐकले काय म्हणते भागवत. आशा ते परमं दुःखम नैराश्यम परमं सुखम
तस्मात् संच्छिद्य कांताशाम सुखम सुस्वाप पिंगला. दत्तात्रय भगवंताची गुरु होती पिंगला वेशा. पिंगला वेशा काय होती? विदेह नगरे पुरा पिंगला नाम वेशासीत विदेह नगरे पुरा. प्राचीन काळामध्ये विदेहाच्या नगरामध्ये पिंगला नावाची वेशा होती आणि एकदा ती वेशा तिच्या आयुष्यामध्ये कधीच असा शृंगार केला तर अशी शृंगार करून बसली. आणि वेश्याला काय असतं, तिथं काय ठराविक पती नाही, ठराविक माणूस नाही. जो पैसे देईल, धन देईल, जे काही देईल तिच्या इच्छेनुसार त्याची ती होत असते. आणि याच प्रसंगामध्ये अतिशय तिने असा शृंगार कधीच केला नव्हता आणि असा शृंगार करून दरवाजात बसली. कोणीतरी माणूस बोलावल्या गेला पाहिजे, पटवल्या गेला पाहिजे. त्या दिवशी योगायोग असा होता, माणसं गेले दरवाजावर पण तिच्याकडं कोणीच पाहिलं नाही. इतकी नटली होती, इतकी सजली होती, इतके अलंकार तिच्या अंगावर होते, वस्त्रसुद्धा भारी नेसलेले होते, पण आज तिच्याकडे कोणीच पाहायला तयार नाही. ती म्हणाली कमाल झाली, एवढा शृंगार मी कधीच करत नाही. लोक न करता माझ्या हवी होतात, मला त्या ठिकाणी भाळतात, माझ्यावरती आकर्षित होतात. आणि आज तर काय भानगडे, आज एकादशी तर नाही. विठ्ठल विठ्ठल तिच्याकडे कोणीही पाहत नव्हताच, लक्षात ठेवा. परंतु एक जण पाहत होता, भगवान दत्तात्रय. दत्तात्रयाची नजर तिच्यावर होती आणि जाणा येणाऱ्याची नजर तिच्यावर पडलीच नाही. एवढ्या सत्पुरुषाची, ऋषितुल्य भगवंताची नजर तिच्यावर पडल्यानंतर माणसाची नजर तिच्यावर पडेल का? कोणीच तिकडे पाहायला तयार नाही. दत्तात्रय भगवंत पाहू लागले की तिचं चरित्र पाहू लागले. आता ही वेश्या काय करते, काय आता ही वेश्या काय करते पाहू लागले. एका अंधाऱ्या कोपऱ्यामध्ये उभे राहून ते सारखे सतत पाहू लागले. तिचे हाव भाव, तिची क्रिया प्रतिक्रिया सर्व त्यांना समजू लागल्या. कारण दत्तात्रय भगवंत योगी होते, योग्याला सर्व कळतं. मी अगोदर सांगितलं तुम्हाला. विठ्ठला विठ्ठला अरे चुलीवर जे शिजत असतं ते कोणालाही कळतं. पाहिल्यानं कळेल, वासानं कळेल, कशानं कळेल, पण तुमच्या या हृदयात काय शिजत आहे हे फक्त योग्यांना कळतं आणि परमेश्वराला कळतं. तुमच्या हृदयात काय शिजत आहे, काय शिजून राहिले हे सर्व त्याला कळत असतं, योगी पुरुषाला. दत्तात्रय भगवान पाहू लागले. 4 वाजेपर्यंत परपुरुषाची वाट पाहत होती आशा. आता कोणीतरी येईल, नंतर कोणीतरी येईल, इतका पैसा घेऊन येईल, असं करेल, मला देईल. तिनं किती प्रकारच्या आशेचे पाढे वाचू लागली, मनातल्या मनात विचार करू लागली. पण खरोखर त्या दिवशी कोणीही तिच्याकडे पाहिलं नाही. आणि शेवटी 4 वाजता ब्रह्ममुहूर्त उदयाला आला. काय पहा, रात्रीचे 4 प्रहर असतात आणि दिवसाचे 4 प्रहर असतात. आलं लक्षात? 12 वाजेपर्यंत 2 प्रहार होतात दिवसाचे, आणि 12च्या नंतर रात्री 12 वाजेपर्यंत 2 होतात. पुन्हा पुढचे 2, 4 प्रहार. 4 प्रहारापैकी ब्रह्ममुहूर्ताचा प्रहर उदयाला आला. आणि ब्रह्ममुहूर्तामध्ये मनुष्याची बुद्धी आपोआप सात्विक होत असते. काय होत असते? सात्विक होते. मनुष्याची बुद्धी सात्विक होते. लक्षात ठेवा. अरे देवाच्या मंदिरापुढे आले, डोळ्याच्या समोर देव दिसला तर हात जोडायची इच्छा होते. इथून निघले, भज्याचं दुकान आलं की हात जोडता का? आता चला भजे आले, भजे आले, हात जोडा, हात जोडा. हात जोडले तरी तुमच्या हातात येणार नाही, तिथं पैसे देऊन घ्यावे लागतात. जसा प्रसंग असतो तशी आशा जन्माला येते. मग काय झालं की ब्रह्ममुहूर्त उगवला. ब्रह्ममुहूर्तामध्ये वेश्येचं चरित्र बदललं. तिच्या मनामध्ये ज्या ज्या गोष्टी होत्या त्या सर्व लोप पावल्या. काय काय पावल्या? पण ज्या बुद्धीवरती जो आशीर्वाद झाला त्या आशीर्वादानं त्याच्या मनातल्या गोष्टी लोप पावल्या. आशा ते करविते बुद्धीचा तो. तुमचा जो बुद्धी शब्दाचा अर्थ आहे विचार. आशा काय करते? विचाराला पार त्या ठिकाणी हे करते, निस्त नाबूद करते, समाप्त करते. परंतु सत्पुरुषाची जर कृपा झाली तर त्या आशेनं तुम्हाला विचार सुद्धा मिळू शकतात. आणि मग काय झालं? दत्तात्रय सारखे पाहत होते.
आता तिच्या मनामध्ये वैराग्याचे भाव जागे झाले. काय वैराग्य झालं. एवढा शृंगार करून एवढं प्रदर्शन करून एकही माणूस मला माझ्याकडे पाहायला तयार नाही. याचा अर्थ हा शृंगार आणि हे स्वरूप हे सौंदर्य असार आहे, याला काहीच किंमत नाही. असे भाव तिच्यामध्ये उदित व्हायला लागले, जन्माला यायला लागले. पार बदलून गेली. 4 वाजता पार बदलून गेली. आणि आता ती म्हणू लागली काय, जनक राजाच्या नगरामध्ये, जनक राजा ज्ञानी त्याच्या नगरामध्ये राहूनही माझा विचार आजपर्यंत बदलला नाही, परंतु आज बदलला. याचं काय कारण आहे? विठ्ठला आशा ते करविते बुद्धीचा तो लोप, संदेह ते पाप कैसे नव्हे. तुम्हाला उदाहरण सांगत होतो पिंगला विषयचं. तिच्या विचारात परिवर्तन आलं. ज्यावेळी कोणत्याही सत्पुरुषाची भेट होत असते आपल्या जीवनामध्ये, चांगल्या विचाराच्या माणसाची भेट होते, तर वैचारिक परिवर्तन होते. आणि नेहमी आपण चुकीच्या विचाराच्या सानिध्यात राहिलो तर आपले विचारसुद्धा एक दिवस चुकीचे होऊ शकतात. माणसाला, व्यक्तीला जशी संगती लाभत असते त्या संगतीप्रमाणे मनुष्य होत असतो. संगती तुम्ही ज्याच्या राहाल त्याचे दुगुण अवगुण जरूर तुमच्यामध्ये येणार, लक्षात ठेवा. आणि वेशेच्यामध्ये परिवर्तन झालं. परिवर्तन झाल्यानंतर तिचे विचार बदलले. विचार परिवर्तन होण्यासाठी, विचार बदलण्यासाठी भगवान दत्तात्रयाची कृपा झाली तिच्यावर. नजर कोणाची आहे? नजर एका महान योगी पुरुषाची, सत्पुरुषाची आहे, ऋषीची नजर आहे. नजरच महत्त्वाची असते. एका हिंदी शायराने म्हटलेलं आहे काय, नजर को बदलो नजराने बदल जाएंगे. आपली नजर बदलून घ्या, तुमच्या जीवनामध्ये एक अलौकिकत्व येईल, लक्षात ठेवा. आणि सर्व संसार काय नजरेचा खेळ आहे. तुमच्या आमच्या सर्वांच्या नजरेचा खेळ म्हणजे तुम्ही आम्ही जो संसार करतो हा नजरेचा खेळ आहे. क्षेत्र परमार्थाचा असेल, क्षेत्र संसाराचा असेल, क्षेत्र कोणतंही असेल, माणसाची नजर पवित्र असली पाहिजे, लक्षात घ्या. एका पवित्र नजरेचा दृष्टिक्षेप झाल्यानंतर समोरच्याची नजर बदलून गेली. काय व्यवसायाने वेश्या होती, ती वेश्या दत्तात्रयाच्या नजरेनं साधू झाली. तिच्यात किती परिवर्तन झालं, आमूलाग्र परिवर्तन त्याला म्हणतात. काही माणसं खूप व्यसनी असतात. काय सकाळी उठल्यानंतर पाण्याचा घोट घ्यायच्या ऐवजी दारूचाच घोट घेतात आणि झोपताना सुद्धा दारू पिऊनच झोपतात. इतके त्या ठिकाणी व्यसनाच्या अधीन असतात. परंतु ती माणसं काही कारणामुळे कुठेतरी कोणाचा विचार म्हणून इतकं बदल त्यांच्यामध्ये परिवर्तन होतो. इतकं त्यांच्या परिवर्तन होतं ते थेंब सुद्धा आता जिभेवरती घ्यायला तयार नाहीत. परिवर्तन झालं. आणि दारू सोडण्यासाठी मंत्र नाही, बुवा नाही, बाजी नाही, साधू नाही, संत नाही, मंत्र तंत्र काही नाही. आपल्या मनानं जर आपण विचार केला, आपलं मन जर विचाराने स्ट्रॉंग झालं तर आपल्या विचारात परिवर्तन येऊ शकते. आणि म्हणून दारू सोडण्यासाठी आपलं मनच आपण समजावलं गेलं पाहिजे. आणि मनानं सोडल्यानंतर सर्व सुटत असतं. काय नाहीतर फार अवघड आहे, लक्षात घ्या. आमच्या इकडे सुद्धा एक दारू सोडवणारे महाराज होते, आता ते गेले. काय आणि त्या गावामध्ये जवळजवळ 1-1.5 हजार वस्तीच्या गावामध्ये दारूचे 100 दुकानं झाले. महाराज ज्यावेळेस दारू सोडायला, महाराज दारू सोडवायचे आणि त्या गावात दुकानं किती? 100. जाणारे म्हणायचे उद्यापासून आता प्यायचीच नाही, आता शेवटचा दिवस आहे, जेवढा पिऊन घ्यायची तेवढी पिऊन घ्या, आता उद्यापासून खर्चच नाही.
100 दुकानं सतत चालायची, पूर्ण महाराष्ट्रातून लोक यायचे, आहे की नाही? दारू सुटत होती किंवा नव्हती तो वेगळा प्रश्न आहे. लोक शेवटच्या दिवशी पिऊन घ्यायचे, शेवटच्या दिवशी. आता रोजच कोणाचा ना कोणाचा शेवटचा तिथं सोडायचा दिवस असायचा, दुकानं सतत चालायची. आणि सोडून गेलेले त्या ठिकाणी दारू सोडणारे वाढले नाही, पिणारे वाढले उलटे काही दिवसानं. अरे आपल्या मनाचा संयम, कंट्रोल जर आपल्या मनावरती असेल तर आपण व्यसन सोडू शकतो. कोणी महाराज काही मंत्र देत असेल दारू पुढ्याची, ती थोतांडबाजी आहे, ती अंधश्रद्धा आहे. काय? आणि आम्ही सतत विचाराला मानणारे लोक आहोत, अंधश्रद्धेला मानणारे नाही. काय? मला एकच सांगायचं, बुद्धीमध्ये जर चांगले विचार यायचे असतील तर माणसानं संगती चांगली केली पाहिजे. एवढी तरी संगती केली पाहिजे की ज्याच्या सानिध्यात राहिल्यानंतर आपलं नुकसान व्हायला नको. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, तन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, अच्छी बनेगी तेरी बिगड़ी बनेगी, अच्छी बनेगी तेरी किस्मत जगेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी, संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. संतन के संग लाग रे तेरी अच्छी बनेगी. चांगल्या संगतीनं तुम्ही चांगले बनाल. काय? स्वहिताकाराने संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी तेने, हरिपाठात म्हटलेलं आहे. सज्जनाची संगती करा, सज्जनाच्या संगतीनं तुम्ही सज्जन व्हाल. चोराच्या सानिध्यात राहाल, एक दिवस जरूर तुम्ही सुद्धा चोर व्हाल. तुमची इच्छानुसार नसेल तरी व्हाल तुम्ही. म्हणून संगतीचे जे गुणधर्म असतात त्याचा प्रभाव माणसाच्या अंतःकरणावरती होत असतो आणि त्या प्रभावानुसार मनुष्याचं जीवन पुढे बनत असतं. म्हणून आपलं जीवन चांगलं घडावं, चांगलं बनावं अशी जर आपल्याला अभिलाषा असेल, या आशा असेल, म्हणून बुद्धीमध्ये जी काही आशा असेल त्या बुद्धीच्या विचाराचा आशा लोप करवते. परंतु कोणाच्याही आशेची निराशा व्हायला नको. लक्षात ठेवा, निराशा ही दुःख आहे. आशेत तरी माणसाला दुःख असेल, सुख असेल, माणूस ते घेऊन चालत असतो, जगत असतो. पण निराश झालेला माणूस, उदास झालेला माणूस, त्याला जीवन जगणं सुद्धा दुर्भर होत असतं. त्यासाठी आशेनं जरूर जगा. काय? म्हणून आशेच्या मुळे तुमचा जर विचार लोप पावत असेल तर आशेला त्या ठिकाणी चांगल्या विचाराची पुष्टी द्या. चांगली आशा करा, वाईट आशा करू नका. काय? कधी आशा वाईट करू नका. शेवटी आता एक उदाहरण देतो छोटंसं, आणि नंतर आपल्याला कीर्तनाचा समारोप करायचा आहे. कारण आपल्या मुख्य कार्यासाठी साहेब आता हजर झालेले आहेत. म्हणून एक शेवटचं उदाहरण आहे. कोणाच्याही साठी आशा चांगली ठेवा, विचार चांगले ठेवा. काय? तुमचा शेजारी आहे त्याच्याविषयी तुमचे विचार चांगले ठेवा. शेताच्या बांधात तुमचा कोणी शेजारी आहे, विचार चांगले ठेवा. काय? अर्धा एकर जमीन पडीत असते, पण तीचभर त्या ठिकाणी धुऱ्यासाठी माणसं आपला समाज झगडा करत राहतो. काय? विचाराचा अभाव आहे. काय फरक पडतो त्या ठिकाणी? 4 बोट सोडलं, तीचभर सोडलं तर काहीच फरक पडत नाही. परंतु आपले विचार ज्यावेळी घाणेरडे असतात, संक्षिप्त असतात, अल्पविचार असतात, त्याच्यामुळे सर्व गोष्टी घडत असतात. आणि आम्ही समाजाला नेहमी एकच सांगतो, फक्त विचार. मी माझ्या आयुष्यामध्ये समाजाला फक्त विचार सांगितला, कोणतं कर्मकांड नाही सांगितलं, कोणती पूजापाठ करायचं नाही सांगितलं. ते सांगणारे भरपूर लोक आहे जगामध्ये. तुकाराम महाराजांनी जगाला जे सांगितलं तेच मी जगाला सांगण्याचा विचार कोशिश करत असतो. काय? वारकरी संप्रदाय एकच असा संप्रदाय आहे त्यांनी कधी समाजाला कर्मकांडात लोटलं नाही. काय? कोणीतरी येतं, काहीतरी सांगतं. एकदा तिकडे सिद्धगड म्हणून क्षेत्र आहे,
आपल्या जामनेर तालुक्यामध्ये. आणि साहेब गिरीश महाजन अध्यक्ष आहेत बरं का, त्यांचा आणि आमचा चांगला परिचय आहे. आणि मी एका महिन्यातून तिथं जात असतो. जवान 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 सर्व पोरं यायचे आपल्या, काही मराठवाड्यातले, काही विदर्भातले, काही तिकडचे इकडचे. आणि एक दिवस मुक्काम करायचा, मुलांना चांगले विचार सांगायचे, एक सानिध्य चांगलं मिळतं, एक विचार चांगले मिळतात. दुसऱ्या दिवशी एक भंडारा करायचा छोटासा आणि हे करायचं. एक दिवस आम्ही पोहोचलो, तिथं 3-4 मंदिर आहेत. एक महादेवाचं मंदिर आहे, त्या महादेवाच्या मंदिरामध्ये गुडघ्या एवढं पाणी, त्याच्यातच दही, त्याच्यातच तूप, आणि त्याच्यातच मदन, त्याच्यातच बेलाचे पानं, त्याच्यातच फुलं. आता आम्ही गेलो, म्हटलं दर्शन घ्यावं महादेवाचं. महादेवाचं दर्शन घ्यायला गेलो तर समोरून असा इतका घाणेरडा वास आला. म्हटलं महादेवाच्या मंदिरात सडलं काय? आणि मग मी विचारलं, पोरांना विचारलं, ते म्हणे नाही का सोमवारच्या दिवशी बाया येतात, आम्ही मंगळवारी गेलो होतो, देवीचा दिवस मंगळवार असतो, म्हणजे बाया येतात, हे बायानं घाण केली. बायानं कोणीतरी सांगितलं की महादेवावर पाणी वाहिल्यानंतर असं होतं, तसं होतं, हे होतं, ते होतं. आणि त्याच्या पलीकडे जाऊन सांगितलं कोणीतरी एकानं की त्या महादेवाच्या पिंडीला बेनाचं पत्र चिटकवलं तर MPSC UPSC जी शिकणारी मुलं त्यांना अभ्यासही करायचं काम नाही, आपोआपच पास होतं. म्हणजे किती समाजामध्ये अज्ञान आहे, कशावर विश्वास ठेवता तुम्ही? बेलाचं पान चिटकवायचं ना अभ्यासाचा काही संबंध तरी आहे का काय? आणि तिथं पाणी इतकं घातलं होतं अक्षरशः ते सडून गेलं सर्व. आणि आम्ही 50 पोरं होते आमचे, सर्व ते पाणी उपसलं, ते मंदिर स्वच्छ केलं, काय त्याच्यामध्ये शेंट वगैरे मारला, आतसुद्धा जायची हे नव्हती. काय कोणीतरी येतं काहीतरी सांगतं या समाजाला, आणि हा समाज खुशाल ऐकून खुशाल तसं करतो आहे की नाही? आपल्या वारकरी संप्रदायात महाराष्ट्रामध्ये वारकरी संतांनी कधी समाजाला कर्मकांडात डुबवण्याचा प्रयत्न नाही केला. जिवंतपणी तुम्ही बापाची सेवा करत नाही, माईची सेवा करत नाही, आणि मेल्यानंतर त्या ठिकाणी त्रिपिंडी करा आणि कोणता ते हे करा, काय करतात नाशिक नारायण नागबली करा आहे की नाही? बाप तुम्हाला कंटाळून मेला आणि आता बाप गेल्यानंतर तिथं नाराज झाला म्हणतात ना, आता नारायण नागबली करा. मी गेलो नाशिकला, ज्याच्या घरी गेलो त्या घरी ब्राह्मण आलेले होते, चर्चा चालू होती. काय साईडच्या खोलीमध्ये ते म्हणाले आज बकरा मिळाला, बकरा. म्हटलं बकरा काय? म्हणजे ब्राह्मण बकऱ्याची गोष्ट कशाला करून राहिले? दुसरा म्हणला मी तर कोंबडे भरपूर केले पण आज बकरा आहे. म्हणजे जास्त श्रीमंत आला आणि जास्त पैसे देणारा आला की तो बकरा. ते ब्राह्मणाची भाषा पहा, ब्राह्मणाची भाषा अजून नाही कळाली कोणा, लक्षात ठेवा. तुमची आमची भाषा साधी भाषा आहे, ब्राह्मणाची अभ्यासाची भाषा असते, लक्षात ठेवा. म्हणजे नारायण नागबली करणारा तो जास्त पैसे दक्षिणा द्यायला तो बकरा, आणि सामान्य आला तो छोटी पूजा तो कोंबडा. काय ही भाषा आहे. आणि ते कोंबडे आणि बकरे तुम्ही आहेत, लक्षात ठेवा, दुसरे कोण नाही. हे करायला कोण जातं? हे तुम्हीच जाता. आणि मी या गोष्टीवरती नेहमी प्रहार करतो. मला सुद्धा विचारले जातात बाबाजी असं आहे, मग ते करायला जावं का? म्हणलं तू पाय तुझं काय करायचं, पण मला या गोष्टी विचारू नको. आम्ही हे कधी सांगणार नाही, चुकीच्या गोष्टी सांगणार नाही. सत्य आहे ते जरूर समाजाला सांगू, खोट्या गोष्टी सांगून समाजाला फसवण्याचं नाही. तर अशा प्रकारची गोष्ट आहे. तर मी तुम्हाला अशा प्रकारचं एक उदाहरण सांगत होतो की आशेचं काय, आशा कोणाच्या विषयी चांगली करा, स्वतःविषयी चांगली करा, दुसऱ्याच्या विषयी चांगली करा. आहे की नाही? 2 दोस्त होते, गरिबीची परिस्थिती, दोघाचे शेजारी झोपडे, आणि झोपडे शेजारी असताना काय झालं, एक दिवस त्यांचा धंदा एकच मोळे व्हायचा धंदा, लाकडाच्या मोळ्या आणायच्या जुन्या काळात, विकायच्या, आणि विकून त्याचे 4 पैसे आले, संसाराची उपजीविका चालवायची. एके दिवशी एक मित्र, एकाचं काही काम निघालं, तो गेला नाही मोळी आणायला, दुसरा गेला. गेल्यानंतर तिथं एक बेलाचं झाड होतं डोंगरामध्ये, त्याच्या खाली पिंड मांडलेली होती. आणि त्या पिंडीला पाहून याला वाटलं आपण तर कधी इथं पायासुद्धा नाही पडलो, पण चला आयुष्याचं ओझं वाहून वाहून आता माझ्या डोक्याला केससुद्धा राहिले नाही, किती परिस्थिती बिकट झाली. आणि गेला तिथं कुंडातलं पाणी घेतलं, त्या महादेवावर वाहिलं, 2-4 पिलपत्र वाहिले. आणि वाहिल्यानंतर महादेवाला दया आली गरीब माणसाची. चला महादेव प्रगट झाला, म्हणजे बाबा काय मागायचं तर मागून घे, तुझ्या गरिबीची मला दया येते. किती गरिबी बघणार, म्हणजे महाराज आयुष्य गेलं गरिबीचं बघत, आणि कधी सुख शांती समाधान नाही मिळालं. ते म्हणे मी ईश्वर आहे, महादेव आहे, काही जर पाहिजे असेल तर मागून घे. ते म्हणाले काही नाही, साई येतना दीजिए जामे कुटुंब समाय, मै भी भूका ना रहू,
अतिथी भुका न जाय. माझे मुलं बाळं पोटभर खाल्लं पाहिजे, राहण्याला निवारा मिळाला पाहिजे. कोणी आला अतिथी अभ्यागत त्यालाही 2 घास माझ्या घरून खाऊन जाता आलं पाहिजे. एवढंच दे, मला जास्त घेण्याची आवश्यकता नाही, मागत नाही जास्त. महादेव म्हणला मी तर अवधारदानी आहे, तू मागशील त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं, शेवटी तुझी इच्छा. महादेवानं सांगितलं 4-5-6 महिन्यामध्ये 3 मजली घर होईल. 2 मुलाचे घरन तुझं एक, खालचं तळातलं तुझं, वरचे 2 मुलाला. इतकं तुला संपत्ती प्राप्त होईल, आपोआप सर्व होईल. काय संपत्ती आपोआप प्राप्त होत नसते, कष्टानं प्राप्त होत असते, श्रमानं प्राप्त होत असते, कामानं प्राप्त होत असते. हात जोडून बसले देवापुढे मला हे मिळालं पाहिजे, काय कोणालाही मिळणार नाही, लक्षात ठेवा. तर खरोखर परमेश्वराच्या कृपेनं त्याचा बंगला बदला. 3 मजले गेले बंगल्याचे. दुसऱ्याला वाटलं दोघंही बरोबर झोपड्यात राहणारे सारख्याच परिस्थितीने, याचा बंगला कसं काय झाला. तुम्हाला फिकीर तुमची नाही, शेजाऱ्याची जास्त फिकीर असते माणसांना, आहे की नाही. शेजाऱ्याचं कसं वाईट होईल याची जास्त फिकीर आहे समाजाला. आणि मग ते म्हणाला अरे कसं काय झालं तुझं, इतकं कसं काय वाढलं, काय कारण होतं. ते म्हणे काय नाही, महादेव प्रसन्न झाला, असं असं झालं, सर्व सांगितलं. ते म्हणे मला होईल का प्रसन्न, देवाजवळ काही भेदभाव नसतो, तुलाही प्रसन्न होईल, तुलाही प्रसन्न होईल. हा गेला तिथं, त्यानं त्याच क्रिया केल्या, तोच महादेव प्रसन्न झाला. आणि ते महादेवानं म्हटलं काय पाहिजे सांग. तो मला मी भिकारी नाही मागायला. ते माझा दोस्त भिकारी होता, त्यानं मागितलं, आपण नाही मागत. काय नाही मागत म्हणलं तर महादेव जास्तच प्रसन्न झाला द्यायसाठी. काय तुकाराम महाराजाने काय म्हटलं, न मागे त्याची रमा वेदाची. जो मागत नाही त्याची लक्ष्मीसुद्धा दासी होते, आणि जो मागतो त्याला तेवढंच मिळत असतं, त्याच्यापेक्षा जास्त नाही. आणि मग काय झालं की तो म्हणाला महादेव मला काहीतरी घ्यायचं. काय तो म्हणे आपल्याला काही घ्यायचं नाही, तू आता जास्त देण्यासाठी उत्सुक झालेला आहे, तर मला एकच दे. म्हणजे काय, तो माझ्या शेजाऱ्याचा दोस्ताचा बंगला बनला ना, तो एका महिन्यात खाली पडला पाहिजे, हे दे. ती आशा केली त्यानं. झालं त्याला. आला घरी, तशीच पूजा पाठ केलं. काय 29 दिवस झाले तरी बंगला पडला नाही. शेवटचा दिवस आला, देवा अजूनही खरं सत्य झाली नाही वाणी. देव माने पूजा होऊ दे, संपू दे, नंतर वाणी सत्य होते. काय हा पूजा करत होता, आरती त्याच्या हातात होती, बंगला पडला पण याच्या झोपड्यावर पडला. अरे दुसऱ्याचं वाईट करायची आशा केली तर तुमचं स्वतःचं वाईट होईल. म्हणून कधी कोणाच्या गुन्ह्यावरती हे करत जाऊ नका. कोणी कोणाचं वाईट होईल असं कधी आचरण करू नका. आचरण चांगलं करा. तुम्ही सुखी झाले पाहिजे, तुमचा शेजारीसुद्धा सुखी झाले पाहिजे, एवढ्या तरी भावना पवित्र ठेवा. आणि हे भावनेचं पावित्र्य हे तुमचं आमचं सर्वांचं जीवन आहे. म्हणून आशेनं विचाराचा लोप केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट संदेह. संदेह म्हणजे शंका. ज्ञानेश्वर माऊलीनं एकाच ओवीत सांगितलं, संशयाहानी थोर अनिक नाही पाप घोर, ही विनाशाची वागूर. विनाकारण कोणावरती संदेह करणे याच्यासारखं पाप नसतं. म्हणून संदेहाचं पाप करून आशाही चुकीची करू नये, हा संदेश तुकोबारायांचा आहे. विठोबार कीर्तनाचा वेळ संपलेला आहे. आता आपलं कीर्तन संपलेलंच आहे असं मला समजा. काय आपण रिकामं बसल्यापेक्षा आपण ठरलं होतं की साहेब येईपर्यंत आपण काहीतरी चर्चा म्हणजे प्रवचन म्हणा, कीर्तन म्हणा, काहीतरी करू. रिकाम्या गोष्टी एकत्र बसून केल्यापेक्षा म्हणून आपण कीर्तनाचा अशा प्रकारचा हा कार्यक्रम इथे आयोजित केला होता. आता आपल्याला भूमिपूजनाचा कार्यक्रम करायचा आहे. थोडीशी शेवटचे 2 शब्द मी सांगणार आणि त्याच्यानंतर साहेबही आपल्याला 2 शब्दाचं मार्गदर्शन करतील आणि त्याच्यानंतर लगेचच आपलं भूमिपूजन संपन्न होणार आहे. याची सर्वांनी काळजी घ्यावी. तुमचा कोणतरी माणूस सांगा. पहा, आश्रमाची वाटचाल होऊन बरेच वर्ष इथे व्यतीत झाले. दोदनामाईच्या काठावरती असणारा हा
अशा प्रकारचा हा आपला आश्रम गुरुदेव आश्रम कोथाळा. सर्वात महत्त्वाची गोष्ट, आज आपण सर्व भक्तगण एक आशा घेऊन आलेले आहात. एक आशा घेऊन आलेले आहात आणि त्या आशेच्या संदर्भात 2 शब्द मी तुमच्या समोर बोलणार आहे. पहा, काल मी कोल्हापाटीहून आलो. मला सर्वांनी सांगितले की साहेबांनी रोडची दुरुस्ती केलेली आहे. काय अजून रोड केलेला नाही, पण दुरुस्ती केलेली आहे. आणि हा कोथळ्याचा रोड म्हणजे हा प्रसिद्ध रोड आहे. आणि मागच्या लोकसभेच्या अगोदर इथं स्टेजवरून अनेक लोकांनी आपल्याला आश्वासन दिले की आम्ही आल्यानंतर तुमचा रोड आम्ही पूर्ण करून देऊ. पण आता कोणाच्या भाग्यात रोड पूर्ण करून द्यायचं हे मला सांगता येणार नाही. पण असं वाटतं की बा साहेबांनी सुरुवात केलेली आहे. कारण हा रोड आहे, हा रोड जिंतूर तालुका आणि आपला मानवत तालुका, सेलू तालुका या तिन्ही तालुक्याला जोडणारा एक चांगल्या प्रकारचा रोड दुवा आहे. परंतु बऱ्याच वर्षापासून तो अशा प्रकारचा पडला होता. मी रामेश्वर महाराजांना फोन केला, बा रोड तसा असला तर मी पारडीकडून येईल आणि तिकडून येताना पाण्यातून येईल उतरून, काही हरकत नाही, पण या रोडनं मी काही येणार नाही व, कारण खूप खड्डे झाले होते. महाराजांनी सांगितलं, रामेश्वर महाराजांनी साहेबांनी ते रोड सर्व खड्डे साफ करून टाकले म्हणे, आता यायला काही हरकत नाही. मग काल आलो आणि पुष्कळ अशा प्रकारचं चांगलं वाटलं. काय चांगलं वाटलं त्या ठिकाणी. खरोखर पाऊस पडल्यानंतर त्याचे अनेक लोक ते व्हॉट्सअपवर हे व्हिडिओ पाठवायचे. काय म्हटलं चला निदान आपला रोड व्हॉट्सअपवर सुद्धा यायला लागला, आनंदाची गोष्ट आहे. आणि पुन्हा आता जी काही व्हॉट्सअपवर होतं साहेबांनी खड्डे बुजवल्यामुळे तसे व्हॉट्सअप आता आपल्याला पुन्हा पाहायला मिळणार नाही. आणि होईल समोरचा रोड तोही चांगला होईल. काय मला एकच सांगायचं असतं, माणसं काय असतात, साहेबांनी ज्या ज्यावेळी जो जो शब्द दिला, काय एक गोष्ट असते, यश अपयश हा परिणाम असतो, पण कोशिश करणं हा हे आपलं कर्तव्य असतं. कोशिश करणं हे कर्तव्य. यश अपयश हे परिणाम असतो जीवनातले, हे येत जात राहणार. काय पहिला त्यांचा अनुभव साहेबांचा आला ज्यावेळी साहेब उभे राहिले होते, निवडून आले नव्हते, त्यावेळची गोष्ट सांगतो. या मारुतीच्या मंदिराला फरशी आणि दुरुस्ती साहेबांनी कबूल केली. वास्तविक साहेब त्यावेळी निवडून नव्हते आले, पण फरशी आणि दुरुस्ती झाली. नाही तर लोक कबूल केल्यानंतर मी कितीतरी लोक पाहिले गिट्टी आणि वाळू सुद्धा उचलून घेऊन जातात. साहेब केव्हा त्यांनी काम केलं नाही, त्यांनी आपलं काम केलं नाही, चला घेऊन गिट्टी वाळू. काय तर अशा प्रकारचं नाही, शब्द दिला साहेबांनी तिथं पालन केलं. दुसरी गोष्ट, ज्यावेळी काय असतं कार्यक्रम वगैरे असल्यानंतर आमच्या गावकऱ्यांनी, कोथाळकरांनी व परिसरातल्या भक्तांनी हे खालचा मजला या सर्व भक्तांच्याच सहकार्यातून तयार झाला. परंतु खाली विश्रांतीला काही कार्यक्रम म्हटलात खूप डिस्टर्ब व्हायचा, त्याच्यासाठी म्हटलं आपण एक वरची हे बनवू. वरचं जे त्या ठिकाणी मकान बनलेलं आहे अजून त्याचं काम राहिलेलं आहे. मेन काम सर्व झालेलं आहे, कलर आणि दरवाजे राहिले ते